वर्धा में विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ ने शिक्षकों और गैर शिक्षण कर्मचारियों की लंबित मांगों को लेकर जिला परिषद के सामने विरोध प्रदर्शन किया। प्रदर्शनकारियों ने पुरानी पेंशन बहाली और अन्य मांगों को पूरा करने की मांग की। वर्धा में विदर्भ माध्यमिक विद्यालय शिक्षक संघ की ओर से शिक्षकों और गैर शिक्षण कर्मचारियों की लंबित मांगों को लेकर जोरदार विरोध प्रदर्शन किया गया। ये धरना विरोध प्रदर्शन वर्धा जिला परिषद के सामने आयोजित किया गया, जहां बड़ी संख्या में शिक्षक और कर्मचारी शामिल हुए। प्रदर्शनकारियों ने 15 मार्च 2024 के सरकारी फैसले को अन्यायपूर्ण बताते हुए इसे रद्द करने की मांग की। उनकी मुख्य मांगों में पुरानी पेंशन योजना की बहाली, वेतनमान में सुधार और अन्य सुविधाओं को जल्द से जल्द लागू कराने की बात शामिल थी। संघ के नेताओं का कहना है कि यदि उनकी 34 सूत्रीय मांगों पर जल्द निर्णय नहीं लिया गया तो वे आंदोलन को और तेज करेंगे। आम्ही आज या ठिकाणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने एक शासनाला आमचे जे आमदार आहे आदरणीय अडबाले सर यांनी आणि आमचे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आदरणीय अरविंदजी देशमुख यांनी शासनाला एक नोटीस दिली आणि आज संपूर्ण विदर्भामध्ये धरणे आंदोलन ठेवलेलं आहे। नागपूर आणि अमरावतीला डेप्युटी डायरेक्टर कार्यालयासमोर आणि इतर ठिकाणी शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन आहे। आजच्या मागण्यामध्ये जवळपास 34 मागण्यांचा समावेश आहे। जे शिक्षकांवर होणारे जे घातक शासन निर्णय निघालेले आहे ते रद्द करावे, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन द्यावी, टप्पा अनुदानवाल्यांचं अनुदान रिलीज करावं, अंशतः अनुदानावरच्या ज्या शाळा आहे त्यांना त्या टक्केवारीप्रमाणे अनुदान वैद्यकीय प्रतिपूर्ती व्हावी, त्याप्रमाणे जे कॉन्व्हेंटचे जे शिक्षक आहे आणि त्यांना जे RTIचं प्रतिपूर्ती शुल्क मिळत असते ते कॉन्व्हेंटला अदा करण्यात यावं, ही सुद्धा आजची मागणी आहे। 15 मार्च 24चा घातक शासन निर्णय जो सरकारने काढला म्हणजे 1 ते 19 पटसंख्येच्या ज्या शाळा आहे, विशेषतः ग्रामीण भागामधल्या शाळा, डोंगराळ भागामधल्या शाळा या ठिकाणी शिक्षकच देणार नव्हते आणि म्हणून या विद्यार्थ्यांना त्या डोंगराळ भागातून ग्रामीण भागातून शिक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झालेला होता आणि म्हणून अलीकडे शासनाने ती मागणी मान्य केली। आता 1 ते 19 पटसंख्येला पहिले जो 0 शिक्षक देणार होते तो 1 शिक्षक देण्याचं मान्य केलेलं आहे। तरी मात्र या शासन निर्णयामध्ये अनेक घातक तरतुदी आहे। म्हणजे उद्या चालू माध्यमिकचं जर संच निर्धारण बाहेर आलं तर माध्यमिक शाळांमधले हजारो शिक्षक रिक्त ठरतील, अशा प्रकारचा हा घातक शासन निर्णय आहे आणि म्हणून हा रद्द व्हावा ही आजच्या दिवशी मागणी आहे। त्याप्रमाणे 10-20-30 जी 4 टायर सिस्टीम गव्हर्नमेंटनी स्टेट गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉयला लागू केली ती मात्र स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी माध्यमिक शाळेच्या कर्मचाऱ्यांना ही 4 टायर सिस्टीम लागू केलेली नाही आणि म्हणून 10-20-30ची आश्वासित प्रगती योजना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचारी आणि खाजगी माध्यमिक शाळेतील कर्मचारी यांना लागू करावी ही सुद्धा आजच्या दिवशी मागणी आहे। आज आम्ही या ठिकाणी सतरंजीवर बसून सगळे विमाशीचे कार्यकर्ते आणि शिक्षक वर्ग लढतो आहोत आणि विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जे आमचे आमदार आहे आदरणीय सुधाकरजी अडबाले सर हे विधान परिषदेमध्ये या संपूर्ण मागण्या मान्य करून घेण्यासाठी शासन दरबारी पूर्ण आपली ताकद लावत आहे आणि म्हणून शासनाला आज या धरणे आंदोलनाच्या निमित्ताने एकदा पुन्हा विनंती करतो की त्यांनी या 34 महत्त्वाच्या मागण्या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघानं, खाजगी प्राथमिक शिक्षक संघानं, जुनी पेन्शन हक्क संघटनेनं आणि इतर समविचारी संघटनांनी शासनापर्यंत पाठवलेल्या आहे। यापैकी अत्यावश्यक ज्या मागण्या आहेत त्या प्रकर्षानं सोडवाव्या आणि शिक्षक वर्गाला न्याय द्यावा अशी या ठिकाणी शासनाला विनंती करतो।